तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच 12वीचा MST-CITचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट लागलेला आहे. तर आता रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ॲडमिशनची प्रोसेस काय असते, युनिव्हर्सिटी किती असतात, कट ऑफ काय लागतो, एम कोटा म्हणजे काय, यू कोटा म्हणजे काय, फॅकल्टी किती आहेत, कुठल्या फॅकल्टीला ॲडमिशन घ्यायचं, याबद्दल तुम्हाला कोड नक्कीच पडलं असेल. आपण आज या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या या ॲग्रोमॅनच्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल, तर आपल्या ॲग्रोमॅनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की आपल्या महाराष्ट्रात ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर युनिव्हर्सिटी किती आहेत. तर आपल्या महाराष्ट्रात टोटल मिळून 4 अशा युनिव्हर्सिटी आहेत. ते म्हणजे आपण बघून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा आहे आपली MPKV राहुरी, 2 नंबरला आहे PDKV अकोला, 3 नंबरला आहे VNMKV परभणी आणि 4 नंबरला आहे BSKKV दापोली. आता ह्या झाल्या प्रामुख्याने 4 आपल्या युनिव्हर्सिटी. आता या युनिव्हर्सिटी अंतर्गत आपल्याला परत प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस अशा प्रकारे कॉलेजचं डिस्ट्रीब्युशन बघायला मिळतं. तर टोटल मिळून आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 8 फॅकल्टी आहेत. तर त्या 8 फॅकल्टी कुठल्या कुठल्या आपण बघून घेऊया. तर सर्वात आधी आहे आपल्याला BSc ॲग्रिकल्चर, त्यानंतर येतं BSc हॉर्टिकल्चर, त्यानंतर येतं फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर येतं ABM म्हणजेच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, त्यानंतर येतं आपल्याला ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, त्यानंतर येतं आपल्याला बीटेक बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर येतं आपल्याला कम्युनिटी सायन्स आणि नंतर आपल्याला येतं फॉरेस्ट्री आणि त्यानंतर लास्टला येतं आपल्याला BFSC म्हणजेच फिशरी. तर अशा मिळून आपल्या टोटल 8 फॅकल्टी आहेत. आता ह्या 8 फॅकल्टी जे आहेत, या 8 फॅकल्टीची कॉलेजेस या आपल्या 4 युनिव्हर्सिटी अंतर्गत येत असतात. आता ह्या झाल्या आपल्या ॲग्रिकल्चरच्या फॅकल्टी आणि युनिव्हर्सिटी. आता कॅपराऊंड म्हणजे काय असतंय, तर टोटल आपली MST-CIT सेलच्या बेसवर ते आपल्याला 3 किंवा 4 कॅपराऊंड प्रत्येक वर्षी होत असतात. आता ते 3 होणार की 4 होणार हे आपण तुम्हाला लवकरच MST-CIT सेल कडून जशी अपडेट येईल तसं आपण कळवणार आहे. तर आता आपण समजून घेऊया की मेरिट किती पर्सेंटाईलचं लागतं. तर आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ॲडमिशनसाठी 120 पर्सेंटाईलचं मेरिट लागतं. आता तुम्ही म्हणताल MST-CIT ही 100 पर्सेंटाईलची होती, तर वरचे 20 पर्सेंटाईल कसे आले. तर जर तुम्ही शेतकऱ्याची मुलं असाल, म्हणजे तुमचा जर 7-12 उतारा निघत असेल, तर त्याचे 12 पॉईंट म्हणजे 12 पर्सेंटाईल तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. तर तुम्ही 12वीला ॲनिमल सायन्सला किंवा क्रॉप सायन्सला असेल तर त्याचे एक्स्ट्रा तुम्हाला 8 पर्सेंटाईल भेटून जातात. म्हणजे असे मिळून टोटल तुम्हाला 20 पर्सेंटाईल एक्स्ट्रा भेटतात आणि प्रत्येक कॉलेजचा गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो त्या कॉलेजचा कट ऑफ हा 120 पर्सेंटाईलचा लागला जातो. आता सर्वात महत्त्वाचं, आता फॉर्म भरायला सुरुवात कधी होते, तर जेव्हा तुमचा PCBचा फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट आणि PCMचा फर्स्ट अटेम्प्टचा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागतो, तेव्हा MST-CIT सेल लगेच तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करते. तर फॉर्म भरताना डॉक्युमेंट काय काय लागतात, तर ही जी डॉक्युमेंट आहेत हे कास्ट वाईज डॉक्युमेंट वेगवेगळी लागतात. तर ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ते आपल्या ॲग्रोमॅनच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक, आपल्या ॲग्रोमॅनच्या इंस्टाग्राम पेजची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपलं ॲग्रोमॅनचं इंस्टाग्राम पेज बघू शकताय. आणि तसेच तुम्हाला जर काउन्सिलिंग करायचं असेल, तुम्हाला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये कुठल्याही फॅकल्टीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेही तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत ते आपल्याला डायरेक्टला व्हॉट्सअपच्या ग्रुपला भेटून जातात. आता तुम्ही MST-CIT एक्झाम दिलेली असणारच आहे, तर तुम्ही किती अटेम्प्ट दिलते आणि तुम्हाला MST-CIT मध्ये किती पर्सेंटाईल आलते ते आपल्याला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आणि ॲग्रोमॅनच्या इन्स्टा पेजला आणि तसेच आपल्या ह्या यूट्यूबच्या ॲग्रोमॅन चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.